welcome to Rushi Study World. Today I am going to solve chapter number 9 verbs from English Olympiad Workbook Class 1 IEO. Let's start our chapter 9 verbs. Our A question is choose the action word means verb from the given options. Before that, tell me the definition of verb. Doing or action words are called verbs. Very good. Now, here is an example. The dog barks at strangers. In this sentence, the verb is Bark. barks. Right? Now, let's solve our first question. You have to identify the verb from the given sentence. तुम्हाला दिलेल्या सेंटेन्स मधून काय शोधायचं आहे? Verb. वर्ब. आणि आत्ताच तू डेफिनेशन सांगितलीस डुईंग ऑर ॲक्शन वर्ड्स म्हणजेच काय? म्हणजे आपण जी करतो ती कृती असणारे शब्द म्हणजे काय असतात? वर्ब असतात. आपण जी करतो नाहीतर करायलेले आहोत त्याला म्हणतात वर्ब. व्हेरी गुड. त्यालाच मराठीमध्ये क्रियापद असं पण म्हणतो. नाऊ आवर फर्स्ट सेंटेन्स इज द गर्ल इज डान्सिंग ऑन द फ्लोअर. विच इज द वर्ब इन दिस सेंटेन्स? डान्सिंग. Very good. Option B, dancing. Now, our second sentence is she is grinding some spices in the mixer jar. Which word is verb? ग्रिंडिंग. Not grinding. That is grinding. Grinding म्हणजे दळत आहे. ही एक कृती आहे. त्याच्यामुळे ऑप्शन. Now, let's read our third sentence. Rahul rushed to the hospital in a hurry. Identify the verb. Option A, Rahul. Option B, rushed. Option C, hospital. And D, hurry. रश्ड. Very good. Rushed is the verb. Now, let's read the fourth sentence. Rahul purchased some candies from the shop. Now tell me the verb in this sentence. परचेस्ड. Very good. Purchased म्हणजे विकत घेतल्या. ही एक कृती आहे. त्यामुळे तो आपला वर्ब आहे. Now let's read our fifth question. The mechanic fixed his bicycle. Tell the verb in this sentence. In this sentence is the verb is fixed. Very good. The verb is fixed. Now let's read our sixth sentence. The principal called Mary to her office. Now tell me the verb. Called. Very good. Called म्हणजे बोलवलं. Rajat is preparing for the entrance exam. Tell the verb. Preparing. Preparing म्हणजे तयारी करत आहे. Now let's read our eighth question. Wash the vegetables properly before cooking. Which is the verb? Wash. वॉश म्हणजे धुणे. पण इथे वॉश द व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या धुवा. हे काय आहे? वर्ब आहे. नाउ लेट्स रीड अवर नाइन्थ सेंटेन्स. द राईस अँड लेंटिल्स गॉट मिक्स्ड वेन द चाइल्ड ड्रॉप्ड द बॉक्सेस. नाउ टेल द verb from this sentence. Mixed and dropped. The rice and lentils got mixed. हा एक वर्ब आहे. त्यानंतर द चाइल्ड ड्रॉप्ड म्हणजे त्यानं पाडला. राईस आणि लेंटिल्स मिक्स झाले आणि त्या मुलानं बॉक्स पाडला. इथे दोन वर्ब आले, मिक्स्ड आणि ड्रॉप्ड. त्यामुळे
आपला आन्सर काय येईल? both A and B. ए अँड बी. ए आहे लेंटिल्स. A and C. ए आहे लेंटिल्स. लेंटिल्स हे वर्ब आहे का? B and C. बोथ बी अँड सी. मिक्स्ड अँड ड्रॉप्ड. बोथ बी अँड सी हे आपलं राईट आन्सर आहे. नाऊ लेट्स रीड आवर 10th क्वेश्चन. ललिता वर्क्स इफिशियंटली एव्हरी डे. Which is the verb? Works. Very good. The answer is works. Now let's read our B question. Choose the correct verb from the given option. The cat Purse. purse. कॅटचा जो आवाज आहे त्याला म्हणायचं Purse. पर्स. हे होतं एक्झाम्पल. नाउ लेट्स सॉल्व आवर क्वेश्चन्स. 11. अन आर्किटेक्ट. आर्किटेक्ट काय करतो? डिझाईन्स का ऑपरेट्स का प्लॅन्स का कंबाईन्स? Designs. व्हेरी गुड. अन आर्किटेक्ट डिझाईन्स. नाउ लेट्स रीड 12th क्वेश्चन. अ जर्नलिस्ट. जर्नलिस्ट म्हणजे कोण? बातम्या गोळा करणारा. व्हेरी गुड. बातम्या गोळा करणारा त्यालाच म्हणायचं मराठीत वार्ताहर. अ जर्नलिस्ट म्हणजे वार्ताहर काय करतो? एडिट्स का रिपोर्ट्स का शूट्स का इन्व्हेस्टिगेट्स? Reports. व्हेरी गुड. अ जर्नलिस्ट रिपोर्ट्स. आणि इन्व्हेस्टिगेट कोण करतं माहिती का? पोलिसमॅन. जर एखादी चोरी झाली किंवा काही अपराध गुन्हा झाला तर त्याचा ते तपास लावतात, शोध लावतात. त्याला काय म्हणायचं? इन्व्हेस्टिगेट्स म्हणा. Investigates. आणि शूट कोण करतंय? A camera. व्हेरी गुड. ए कॅमेरामन शूट्स. व्हेरी गुड. नाऊ अ थर्मोमीटर. थर्मोमीटर काय करतं? वॉर्म्स का ड्राईज, हीट्स का मेजर्स? Measure. व्हेरी गुड. थर्मामीटर तापमान मोजतं. मोजणं म्हणजे मेजर्स. अ थर्मामीटर मेजर्स. अ क्लॉक Runs. रन्स. घड्याळ काय कळतं? पळतं. अ क्लॉक रन्स. अ बी मधमाशी काय करते? स्विम्स का काउज का क्राईज का हम्स? Hums. व्हेरी गुड. मधमाशी गुणगुणते म्हणजेच हम्स. अ कॅल्क्युलेटर. Calculates. व्हेरी गुड. त्याच्यामध्येच त्याचं ॲक्शन वर्ड आहे. कॅल्क्युलेशन म्हणजे आकडेमोड करणे. कॅल्क्युलेटर काय करतो? कॅल्क्युलेट्स म्हणजे आकडेमोड करतो. अ डॉग काय करतो? डॉग Barks. बार्क्स. डॉगच्या आवाजाला आपण काय म्हणतो? बार्क. चर्प्स कशाचं असते रे? Birds. बर्ड्सचं चर्पिंग. रोअर्स कोण करतं? हू डज रोअर्स? Lion and tiger. व्हेरी गुड. लॉयन ऑर टायगर Roar. रोअर्स. आणि स्क्रीचेस कोण करतं माहिती आहे का? नाही. मला वाटते मंकी. Monkey chatter. चॅटर आहे का? मग स्क्रीचेस कोण करते आपण शोधूया. नाऊ अ स्पायडर. स्पायडर काय करतो? Waves. वेव्ज म्हणजे जाळं विणतो. विणण्याला कुठला शब्द आहे? विविंग. अ स्पायडर वेव्ज. नाऊ अ कॅन्डल. हीट्स का रन्स का चर्न्स का बर्न्स? Burns. व्हेरी गुड. कॅन्डल बर्न्स. मेणबत्ती जळते. नाऊ अ रिव्हर. Flows. फ्लोज म्हणजे काय करते रिव्हर? वाहते. वाहते. छान. सी चूज द करेक्ट वर्ब
टू फिल इन द ब्लँक. आता पण आपल्याला वर्ब चूज करायचा आहे. द बॉईज डॅश प्लेईंग इन द बॅकयार्ड. इथे काय बसेल? द बॉईज इज प्लेईंग बसेल का द बॉईज वॉज प्लेईंग बसेल का द बॉईज आर प्लेईंग बसेल का द बॉईज हॅज प्लेईंग बसेल? The boys are. व्हेरी गुड. मग सेंटेन्स काय होईल सांग बरं? The boys are playing in the backyard. व्हेरी गुड. द बॉईज आर प्लेईंग इन द बॅकयार्ड. नाऊ लेट्स रीड आवर 12th क्वेश्चन. द कॅट डॅश स्लीपिंग ऑन द सोफा. The cat Was sleeping on the sofa. Option is B, was. Now let's move towards our next question. John died sad as he lost his favorite toy. John च्या पुढे आर सॅड असं येईल का द जॉन हॅव सॅड का द जॉन इज सॅड का जॉन डिड सॅड? John is sad. व्हेरी गुड. द जॉन इज सॅड. जॉन दुःखी आहे. जॉन इज सॅड. नाऊ लेट्स रीड आवर 24th क्वेश्चन. व्हॉट डॅश यू डू इन युअर फ्री टाईम? What do you do in your free time? Very good. What do you do? Now let's read our 25th question. Anshu dash for a morning walk every day. काय येईल इथं वर्ब? Going. गोईंग कधी असतं? अंशू इज गोईंग बसलं असतं, परंतु इथं एव्हरी डे सांगितलंय. एव्हरी डे म्हणजे काय? रोज. दररोज. जेव्हा दररोजची कृती असते तेव्हा ती एका दिवशी चालू असते का? नाही. ती नेहमी दररोज चालू असते. अशा वेळेस त्याला इज गोईंग लागत नाही किंवा गोईंग पण लागत नाही. मग काय लागेल? गॉन लागेल का गोज लागेल? गोज. व्हेरी गुड. अंशू गोज फॉर मॉर्निंग वॉक एव्हरी डे. अंशू दररोज सकाळी फिरायला जातो. नाऊ लेट्स रीड आवर 26th क्वेश्चन. जुली अँड माय सिस्टर डॅश गुड फ्रेंड्स. इथे कोणतं वर्ब येईल? Julia and my sister are good friends. Very good. Are good friends. Nice. Now let's read our 27th question. Somebody dash knocking at the door. Which is the helping verb? The options are somebody are knocking at the door, somebody did knocking at the door, somebody is knocking at the door, somebody were knocking at the door. काय बसेल? Somebody is knocking at Very good. Somebody is knocking at the door. Now let's read our 28th question. Mother dash washing the clothes now. इथे इज येईल का आर येईल? वॉज येईल का वेर येईल? इज. काय सेंटेन्स होईल? Mother is washing the clothes now. व्हेरी गुड. वर्ब बसेल इथं इज. नाऊ लेट्स रीड आवर 29th क्वेश्चन. बोथ ऑफ देम डॅश इन्व्हायटेड टू द पार्टी. Both of them are व्हेरी गुड. invited to the party. छान. Now our 30th question is she dash got a new job offer. She has Very good. She has got a new job. offer. Very nice. She has got
a new job offer. Now this is our Achiever section hearts. read the question. Choose the action word verb from the given options. Nice. Read 31st sentence. The dog chased the ball across the yard. यार्ड. याच्यामधलं वर्ब कोणतं आहे सांग बरं. Chased. Very good. The verb is chased. Now let's read our 32nd sentence. Read. The man climbed the tall tree to pick some coconuts. Which is the verb? Climb. Option? C. Nice. Now read the question. Choose the correct word from the given options. A camera captures. Very good. A camera captures. That's why option B is right option. Now 34th. A frog hops. Very good. फ्रॉगच्या ज्या उड्या मारणे असतं त्याला काय म्हणतो आपण? Hops. हॉप्स. नाव रीड द लास्ट क्वेश्चन. Choose the correct word to fill in the blank. ओके. रीड दिस 35th क्वेश्चन. She does not understand the question, so she asked for help. मग इथे काय बसेल? She did not understand the question, so she asked for help. इथे डू बसेल, डज बसेल, विल बसेल का डीड बसेल? She do. डू कधी असते? शीच्या पुढे तर डू येऊच शकत नाही. डज तरी येऊ शकेल, परंतु डज कधी असते? प्रेझेंट टेन्समध्ये. परंतु इथे आस्क्ड म्हणलंय म्हणल्यावर प्रेझेंट टेन्स असेल का? कोणता टेन्स असेल? Past tense. पास्ट टेन्स असेल. मग पास्ट टेन्समधलं हेल्पिंग वर्ब कोणतं आहे? Did. व्हेरी गुड. डिड हे पास्ट टेन्समधलं हेल्पिंग वर्ब असल्यामुळं शी डिड नॉट अंडरस्टँड द क्वेश्चन. तिला प्रश्न समजला नाही. सो शी आस्क्ड फॉर हेल्प. म्हणून तिनं मदतीसाठी विचारलं. वाक्याचा अर्थ लावायचा आणि मग तिथे कोणतं वर्ब कोणतं हेल्पिंग वर्ब बसेल ते समजावून घ्यायचं. चॅप्टर 9 वर्ब्स हा सोडून संपलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथं आपण काय सोडवणार आहोत? Chapter 10 Articles. बाय बाय.